आई दे पैसे, ते पैसे दे, जाऊ दे मला, जाऊ दे मला बाहेर जायचं आहे, ते बरं पैसे दे बरं. तुला दिले म्हणते त्या काकून पैसे दिले ना, पैसे दिल्यावर धुन राहिली आई तू. झोपाचं नाटक करून घेतलं होतं ना, म्हटलं मेलीच म्हटलं. किती बेशरम आहे रे बापा तू, किती बेशरम आहे रे. हा तुला असं वाटलं माय मेली, त्याचं तुला जरा दुःख नाही रे, तुला फक्त पैशाचं दुःख. कमाल आहे बापा तू, असं पोरग कोणाला नाही दे बापा. काय कामाचा आहे रे तू, असं तर नाही होता. सुधारणं रे बाबू, जरा सुधारणं, कामधंदा करणं. हे दारूनं काय होणार आहे रे, एखाद्या दिवशी मरून जाशील बापा चटकन. आई मला बिलकुल तू लहानपणा नको सांगू. तू मला पैसे देतं का नाही देत एवढं सांग फक्त. नसून देत पैसे तर सांगून दे मला. तू वावर माझ्या नावावर करून दे. हा किती दिवसचं म्हणून राहिलं तुला वावर करून दे माझ्या नावावर, तर करून नाही देऊन राहिली. करतो ना मग मी त्या माझ्या नावावर वावर केलं तर मी बरोबर वावरही करतो, सगळंच करतो, मग दारूही सोडून देतो. हा वावर देतो त्या नावावर करून, वावरच्या नावावर करून देतो. तू इकून टाक, इकून मस्त मजा कर, दारू पिऊन घे. आणि मी भीक मागतो सगळ्या गल्ली गल्ली फिरून. हा थोडीशी शरम नाही वाटत रे तुला? आता आपली माय म्हातारी झाली, तिच्याकडून काम होत नाही. 4 घरचे कामं करतो मी कशी, पैसे आणतो, तर त्याच्यातही तुला लय नाटकं सुचून राहिले रे. आई ते पैसे मागतो ना दारू पितो, घरात पैसा नाही पाहिजे काय खर्चाले? हा त्या पोरीला काही करा लागत, तिच्या लेकराला काही करा लागत, याची तुला जरा नाहीये. अहो माय नाही विकत ना मी, तुला किती वेळा सांगू मी विकत नाही म्हणून, तरी तू ऐकून नाही राहिली. हा नाही तर मग मी बरं वावर नको करून देऊ, मला तू पैसे देऊन दे. मी इलेक्ट्रिकचं दुकान उघडतो गावात. तुला माहित आहे ना मी ITI केला म्हणून. हा मला सगळे कामं येते ना, मी एक दुकान उघडतो. मी दे मला पैसे दे, मस्त एक दुकान उघडतो आणि बिलकुलही दारू पित नाही म्हटलं आई. हो तर कर ना पहिले दुकान तर पाय, काही कामधंदा तर कर, 4 पैसे जोड आणि मग दुकानाची सोय लाव. मी कुठून देऊ बाबा तुला एवढा मोठा पैसा दुकान उघडाले? माझ्याजवळ कोणता खजाना आहे ते बाप सोडून गेला? हा कुठून आणन मी खजाना? कुठून देऊ तुला पैसा एवढा मोठा? हा काय काम कर, धंदा कर, इकडून तिकडून पैसे आण आणि दुकान उघड, नाही तर काही कर बाबा, मला काही सांगू नको. अहो ताई मला कोण देईन उसने पाचने, मला देणार नाही कोणी. तुला कोणी देते असं कर, बैल मागणं, बैल तर घरी चांगली आहे. बापू दिन ना, मला देत नाही ते बापू, पण तुला दिन ना त्या मागतले तर मागता येईल. मस्त दुकान उघडतो म्हणा आम्ही, दुकान उघडाई आपल्या घरी तर जागा आहे, दुकान उघडू मस्त आणि मग मस्त चालते. मग काय तुला काम करायला लागते आई, तू कामही नको करतो, मग मी बरोबर काय म्हणते तर सगळं चालवतो मग. हो रे, आता तू पेला नाही आहे की नाही, तर भल्या गोष्टी सुटून राहिल्या तुला नाही. आता तुला तिकडून पिऊन येऊ दे, पेला बरोबर पाहिजे अंगात कसा रावण येते तर. हा 10 तोंडाचा रावण येते त्या अंगात. आई देतो तू पैसे एवढं सांग मला फक्त. आता ते जाऊ दे, नसून ते दुकान उघडाले तर चल दे मग. आता त्या काकूने तुला पैसे दिले म्हणते ना, हा त्या काकू मग आणि म्हणे पैसे दिले म्हणे तुला म्हणे. पाय आला कोणी आपल्या लाईनवर शेवटी. हा अरे तू काहीच नाही करत बाबू, तू काहीच नाही करत. तू माझ्या जीवावर खाशील, लक्षात ठेव तू. मी मरेपर्यंत असाच करशील तू. मी मेल्यावर मग मागजो दारोदारी, कोण देते तुला तर माहीतच पडते. नाही मागत हो माय, नाही मागत, काही गरज नाही मला कोणाला मागायची, कोणासमोर हात पसरायची. वावर जिंदाबाद आहे म्हटलं, वावर वावर विकून टाकून म्हटलं मी. हो मग करत काही धंदा, तशी तर तू देत नाही. मस्त मग वावर विकून पैसा येतो लय मोठा, मस्त मग धंदा टाकत एखादा, मस्त पैसा येतो मला. कायले मागा लागते मला कोणाले, माझ्या बाप सोडून गेला ना माझ्यासाठी वावर. हा देख एवढं बोलतो फक्त हे बापा, वाटलं नाही एवढं बोलत असेल म्हणून, केवढं तरी कुठलं याले बोलाले. हा चल बापा, हे पैसे काही देत नाही मी आता याच्या समोर इले. हा जातो आता वापस, पैसे घेऊन जातो. मग येईन घरी तेव्हा देईन, नाही तर मग फुरसत नाही देईन बापा. इले का नसला म्हणजे याच्या समोर पैसा देणं म्हणजे गुन्हाच आहे. तिच्या मेहनतचा पैसा तिला भेटणार नाही. काकू काही आले जी तुम्ही, आल्या चाललंय का? या ना माझ्या आईसोबत बोलायला चालल्या ना तुम्ही, या ना मग बोल ना. काही नाही रे, आता अशीच आली होती, ते माझ्यासोबत काम होतं जरा म्हणून आली होती. बापरे काकू एवढे मोठे पैसे, हा माझ्या आईला द्यायला आणले काय? द्या इकडे, द्या आईचे पैसे माझ्या जोड राहत असते, द्या ना इकडे. हा पैसा पैसा पैसा, आता मस्त मजा करतो मी पैसा घेऊन, माझ्या माईचा सोया पैसा. हो खबरदार, कधी हात लावला पैसा दिशाल तर होय तिकडे. हा आई ते फुकटचे पैसे पाहिजे काय? काम करणं, कमाव पैसे. कायचे पैसे पाहिजे रे तुला? कायचे पैसे पाहिजे म्हटलं तुला? जाणं करणं जरासं काम, मेहनत करणं, काम गायला तिकडे जाऊ, तेव्हा भेटन पैसे. आई ते पैसे भेटत असेल फुकटचे, ते मायचे पैसे होते हे. हा मी चालली बँकेत, ते मायले म्हटलं चल सोबती, चालतं काय तर एकटी गेल्यापेक्षा बा सोबती पाहिजे म्हणून म्हटलं, तर चालला मोठा पैसे घ्यायला आई ते फुकटचे. हा सांगतो त्या काकाला आता झोडायलाच लावून राहायचं चांगलं. आपण म्हणतो काय बा देखतचा पोट्टा विचार करतो जरासा, तर तू तर काही त्या लायकीचाच नाही रे. तू तर पैसे हिसकाच्या मागं लागतं नाही. हिसक तर का माझ्या हातातले पैसे हिसक बरं, तू हिसक देतो 2 कानाखाली चांगल्या तुया. काऊन माझ्या आईचे नाही का ते पैसे? हा या म्हटलं माझ्या आईचे पैसे म्हणून म्हटलं द्या मला. मला थोडं माहिती आहे की तुमचे पैसे म्हणून. पण काय होते मग दिले जराशे तर जराशे देऊन दे, 1-2 नोटा, 1-2 नोटा द्यायला लागत असते. आपल्या आजूबाजूच्या लेकरं म्हणा काही म्हणा देत नसते काय? कसं आहे तुम्ही शेजारी पाजारी अशी शेजारी असते काय? हा द्या लागते ना, आजूबाजूच्या लेकरले अशा बेवड्या. हा साजरा असता ना, 1-2 नाही पुरा बंडल दिला असता तुले. पण तुला असं आहे ना दारू पिदाड्या, तर कोण देईन रे तुले? हा साजरा माणसाला कोणी देऊन देते? तुझ्यासारख्याला कोण नाही देत. तुझ्यासारख्याला असं मागाच लागते याले त्याले. आणि साजरा असता ना त्या मागतले नसते कोणाला म्हटलं बाबू. हवं असंच करतो माय नीरव, सकाळपासून पैसे मागून राहिले बापा मले. पैसे दे पैसे दे. काल तर नीरव काय म्हणते तर मेलीच म्हणे बापा, झोपली होती मी तर. हा भलं नाटक लावलं होतं यानं, काय करू बापा मी? काही नाही सुमन बाई, त्याला सुधरव आता. तू आता लाईनवर लाव त्याला, नाही तर मग तो कोणी तुला जगू दिल नाही बिचारे.
हो असं करून मराच लागेल तुला एखाद्या दिवशी. त्याला पैसे देत नको तू, बिलकुल नको देऊ त्याला पैसे. चांगले त्याला झोडपाल ना पोलिसच्या ताब्यात दे त्याला. काय कसे त्याला सरळ करते चांगले सुतासारखे. हा चल त्याला टाक पोलीस स्टेशन मध्ये नेऊ. त्या कोण नसेल तर मला सांग, देतो त्याला सारखं करून चांगलं. हा असं कसं ऐकत नाही ते फक्त छटाकभर नाही, अंगावर येऊन राहिलं, पैसे मागून राहिलं, काम करणं म्हणा. हा चांगलं ते कोर्स केलाय, ITI केला, सारं केलं तर त्याच्या भरोशावर मस्त काही करा नाही. कायले करण बदमाशाने फक्त हे. आई तू मला पैसे देता का नाही देत? पैसे दे मग भाषण करत राहतो. मला भाषण ऐकायला तुझ्या फुरसत नाही आहे. दे मला पैसे दे लवकर. त्या सरला काकूला पैसे दिले तुला, दे लवकर पैसे. माझ्याजवळ पैसे आहे नाही. जाय तिकडे बाहेर जाय ना, मागत बस करून आले. जेव्हा देत असेल तुला त्याला माग. माझ्याजवळ 1 रुपया आहे नाही. मला कामाचे पैसे भेटायचे अजून. कामाचे पैसे भेटले म्हणजे पहिलं मग देत नाही ना तू पैसे? मला नाही देत ना? बरं ठीक आहे, पाहून देईन मी. काय नाही बाई असं राहते बाबा. असं आहे पोट्ट आहे कोणी नाही दिलं कोणी हे असं पळते बाबा उठून. काय करावं आता सांग. अगं तू ऐकत नाही ना, आमचं ऐकत नाही ना, म्हणून हे असं आहे सगळं. तुला सांगून राहिली का त्याला कोणी कायच्या ना कायच्या जाळ्यात अटको. आता दे पोलीसच्या ताब्यात. पोलीसच्या ताब्यात दिल ना का चांगली झडपते त्याला पोलिस. आणि काय कसं सरखा होते तो. बरं ते जाऊ दे आता. हे पैसे घे आणि टाकून ते नेऊन बँकेत. हा चल माझ्यासोबत. त्याला काही दाखवू नको. काकूचे करून चुपचाप चाल. आणि पैसे ते पुस्तक आहे ना देऊन दे माझ्याजवळ दे. नाही त्या सरला बाई जवळ दे, कोणाजवळ दे. ठेवू नको घरात. नाही ते पोट्ट काय कधी करून सांगता नाही बाबा. हो बापा तुम्ही बरे आहे बापा, जाणता मय म्हणून लय चांगलं आहे. नाही तर काय मी बापा मग काय झालं असतं. हे पोट्ट तर बिलकुल साजरं नाही आहे व. काय बापा सुमन बाई आम्ही कोण जाणतो. त्याही आमची मदत केली. तुही चांगली बाई आहे. तू आमची हर वेळेस मदत करतो, आमचे कामं करतो, आम्ही तुझे करतो म्हणून बापा आम्ही जाणतो. आणि आम्ही असंच जाणत राहू. पण तू कधी त्याला लाईनवर लाव. सगळेचे पोरं चांगले आहे. हे एक पोट्ट वाया गेलाय पुऱ्या गावात. त्याचं लग्न गिगन करून दे त्याला सुधरून. आपापल्या याच्यात लागून जाते व तो. आपल्या संसारात लागला म्हणजे कसंही सुधरून जाईल. बरोबर नाही काय? हो बरोबर आहे. पण त्याला पोरगीच कोण देईन बापा. सारे इकडे त्याची तू झाली आहे ना. कोण देते त्याला पोरगी आता सांग. पोरगी तर दिली पाहिजे ना त्याला. लग्न कोणासोबत करून देऊ त्याचा आता सांग. अहो याले पहिले सुधरवल्यावर याले कोणी पोरगी देते. हा तसं नाही देत. तसं कसं देईन बाई. कोणाची पोरगी कोणाच्या जीववरती आलाय बापा. आपल्या पोराला पोरगी देईन आपण तरी देऊ काय आपली पोरगी दुसऱ्याले. हा एखादा दारू पिदाडा पोट्ट असलं त्याला देऊ काय आपण आपली पोरगी. मग लोक कशी देईन बापा. जसं आपलं तसं दुसऱ्याचं. असं समजून चालायला लागते. एखादी जशी भेटली तशी गरीब गुदाची जशी भेटली कोणी तशी करून दे. आम्ही असली ना तर आम्ही सांगतो म्हटलं असली कुठं तर. हो तशीच करतो आता. तशीच करतो मी. त्याला कोणी साजरा आता सुधरासाठी पाहतोच त्याचं जरासं लाईनवर सांगतो त्याला. बरं मग आता चालतं का हे पैसे ठेवून दे नाही तर बरोबर. ना पैसे ठेवले का मग बरोबर ठेवचं. फक्त त्याला दिसले नाही पाहिजे त्याच्या डोळ्यानं. नाही दिसू नाही देत त्याला मी. त्याला जर दिसलं तर एक पैसा नाही ठेवत बापा. घरात सारं घेऊन जाते. आई तू तर जिती आहे व. पोट्टाचा तर फोन आला होता मला. आई मेली म्हणे तशी झाली बापा. मी धावपळ करत. आता काय तुम्ही मारता का तुझ्या माईले. तुम्ही मारता तुझ्या माईले त्या पोट्टा बरोबर. जगू द्या ना तिला 4 दिवस. नाही जी काकू मला लय दुःख झालं होतं. माझ्या आईले असं ऐकलं नाही मी तुझी आई मेली म्हणून. तर मला लय दुःख झालं. तशी आली बापा मी धावपळ करत. माझ्या आसू नाही आवरे म्हटलं. माझी सासूबाई म्हणे जाय म्हणे तू. जाय म्हणे लवकर. तशीच आली मी. त्या म्हणे मला फोन करतो म्हणे तिथं गेल्यावर आम्ही येतो म्हणे 2 जण. बरं झालं ते सोबत नाही आले बापा. सांग का किती बदमाश आहे व काकू हे पोट्ट. असं काऊन निघालं काय माहित बापा हे. बरं हे पैसे घे सुमन बाई. अनकणी ठेवून दे बरोबर आहे. चल मग आता करा तुम्ही दोघी माहिली की गोष्टी. येतो बापा मी आता. बरोबर ठेवतो सांभाळून. तुलाच गरज पडते बापा. नाही तर मग म्हणशील हे पोट्ट्याच्या हाती लागू नको देतो ते पैसे. हो त्याला सांगा लागन ना. आला म्हणजे तू विचारन ना मला गेली नाही काय तू. तर म्हणा लागन का बाई आली बा. तर जरा बऱ्यानं जाईन मग बाई गेल्यावर. आता काही जाऊ काय बैल सोडून एकटीला घरी. आता उकीर पाडून ठेवलाय. आता मला तर झाका लागन बापा तो. हो ठीक आहे येतो मग मी. माझ्या घरचे कामं पडले असं सारे. मला सुनायला सांगा लागते बापा एक काम. तवा माझ्या सुना करते. ठीक आहे मग. हो बापा बाई बरं झालं तुम्ही त्याच्यासमोर असं सांगितलं. माझ्या हातात दिले असते की नाही त्या पुऱ्या पैसे चालले गेले असते. 1 रुपया नसता ठेवला त्यानं माझ्याजवळ. चाल बाबा पुन्हा येतो मग मी. बस आता कर गोष्टी कर. माईला जराशी येते बाबा. त्याला खचून गेली त्या पोट्ट्याच्या तालात. अहो काकू मी माय तशीच आहे. ऐकत नाही ना. ते तिले काय म्हणतो 1000 वेळा पाठवून दे त्याला माझ्या गावात जरासं. कसंही त्याले साली सुट्टी लावतो त्याच्या भाऊजी बरोबर. तर ऐकत नाही. हे ऐकत नाही. इले पोरग जवळच पाहिजे ना. काय करू बापा मग. नाही तर मामाच्या गावाला पाठवून दे म्हटलं. माझा मामा पोलीस आहे ना काकू. देते आले सारखं करून. हवं त्या भाऊ पोलीस आहे ना. मग त्याच्या घरी पाठवून. कुठं पाठवतो माझ्या भावाला पोरी आहे. 3 पोरी आहे त्याले. ह्या काय करते मग तुला तर माहित आहे. पोरीच्या ठिकाणी असं पोट्ट ठेवता येते का बापा. कमी जास्त झालं तर आपल्याला डोक्यात कुठे करत बसतं. पोरी आहे साजऱ्या पोरी आहे बापा. शिकून राहिल्या सुशिक्षित. त्याला कुठे हे लावतं या पोट्ट्याच्या यानं. आपल्या नात्यात बहीण भावाच्या नात्यात कुठे करतं.
म्हणून मी त्याला तिथं पाठवत नाही. चांगलं नाही ना हे पोट्ट, चांगलं असतं तर पाठवाय नसतं लागलं. हो बिचारी, हे बरोबर आहे. पण काय हो, मामाला 3 पोरी असून एखादा साजरा भाषा असतात याला देऊ नाही दिली असती एखादी, नाही काय? पण कोण देईन बापा अशाले? दुश्मन नाही देत अशाले पोरगी तर मामा काय देईन. चाल बाबा येतो मग मी, तर माझ्या घरी कल्ला होऊन राहिला तिकडे. एकटीच आली काय बाई पुनम? हे नाही आले काय? जवळ नाही आले काय? आले ना आई, जवळ आले ना, गाडी लावून राहिले तिकडे. काय हो आई, असं सांगितलं किती जीव घाबरला होता आई मैया. काय करू बापा, हो मी त्या दिवशी झोपली होती बापा जराशी, जराशी अशी झोपली तर हे पोट्ट आलं ना बापा, जे बोंबलायला लागलं. तशीच ते सरलाबाई आली, नामदेव भाऊ आले, आणि मग ह्या कोणी सगळ्या गावभर बोंब केली ना, मै माय मेली. अबा गावात एवढ्या डाव गेली ना मी, सारे लोक मला म्हणे बापा तुम्ही तर मेल्या होत्या, जित्या कशा झाल्या. बरं आहे तू कोणी त्याला आज येऊ दे फक्त घरी. आज तू घरी येऊ दे, आज त्याचे भाऊजी आहे ना मी आहे. आज त्याला लाईनवर आणण्यासाठी पाय आता काय करतो आम्ही तर. तू फक्त पाहतच राह आज काय करतो बापा, काय करतो त्याला आता, मारतं गिरतं काय? आई असं आहे, तुझं मन दुखते त्याच्यासाठी, नाही मन नको दुखू देऊ त्याच्यासाठी. बरोबर करतो मी त्याला, उलटच टांगतो आता. पाय ना ह्या खंबेले उलटच टांगतो त्याला आता वरत. पहा मग आमचे बहीण भाऊ उद्या कसं धमाल आहे आपल्या व्हिडिओ. उद्याचा व्हिडिओ पहा तुम्ही फक्त आता, कसं पोट्ट्याला उलट टांगतो आता आम्ही. हो त्याला सुधरूनच टाकतो आता, पुरं सुधरूनच जातो त्याला आता, तशी जातच नाही गावाले. आमच्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असेच रोज रोजचे चांगले चांगले व्हिडिओ पाहत जा मस्त. चाल जेवून घे जरासं, येऊ दे जवायला येऊ दे, चाल जेवून घे बरं जरासं, मस्त स्वयंपाक केलाय मी.